ज्या शेतकऱ्यांना मागील 3 वर्षापासून पीक विम्याचा एकही रुपया मिळाला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची शुभ बातमी. कारण की आजपासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 36,000 रुपये पीक विमा राज्य सरकारद्वारे जमा करण्यास सुरुवात केली. तर आता या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेत. कोणते ते 12 जिल्ह्यात संपूर्ण काही माहिती पाहतो, तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी शेतकऱ्याचा मेसेज पाहू शकता, जो की छत्रपती संभाजीनगर येथील. त्याला आज त्याच्या कपाशी पिकासाठी हेक्टरी 36,000 रुपये पीक विमा राज्य सरकारद्वारे त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तारीखसुद्धा पाहू शकता. तर आजची तारीख आहे 27 जानेवारी 2025. तर आजच्या दिवशी त्याच्या बँक खात्यावरती हेक्टरी 36,000 रुपये पीक विमा जमा करण्यात आला आहे. तर कोणते ते 12 जिल्हे आहेत ते पण पाहत. परंतु आता या ठिकाणी तुमच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याचा एकही रुपया आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरला आहे त्या ठिकाणावरती तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तो शेतीवाला किंवा कॅफेवाला तुमची प्रोफाईल ओपन करणार आहे. त्यानंतर तुम्हाला समजणार आहे तुमच्या बँक खात्यावरचे पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही, ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच समजणार आहे. त्यामुळे तिथे एक चक्कर मारून या. किंवा आता या ठिकाणी जर तुमचे पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही, जर तुम्हाला घरी जर चेक करायचं असेल तर आपण यावरती एक संपूर्ण व्हिडिओ बनला आहे. त्याची लिंक तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ नक्कीच चेक करा. तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. तुम्हाला देखील पीक विम्याचे पैसे मिळाले की नाही ते तुम्ही घरबसल्या अगदी 2 मिनिटांमध्ये पाहू शकता. त्यामुळे नक्कीच तो व्हिडिओ चेक करा. आणि आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता की शेतकऱ्याला जवळपास 53,170 एवढा पीक विमा त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्ही लाईव्ह वेबसाईटवरती पाहू शकता. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आता घरबसल्या चेक करून घ्यायचं आहे. तुमच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला अशा काही पद्धतीने चेक करायचं आहे. तर आता या ठिकाणी कोणते ते 12 जिल्हे आहेत ते एकदा जाणून घेऊयात. चला तर मग पाहूयात. तर आता या ठिकाणी पीक विमा जमा झाल्यापैकी पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा म्हणजे जालना. 3 नंबरचा जिल्हा आहे परभणी. 4 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली. 5 नंबरचा जिल्हा आहे बीड. 6 नंबरचा जिल्हा आहे लातूर. 7 नंबरचा जिल्हा आहे नांदेड. 8 नंबरला आहे उस्मानाबाद. 9 नंबर नंदुरबार. 10 नंबरला आहे धुळे. 11 नंबरला आहे नाशिक. 12 नंबरला आहे अहिल्यानगर. तर अशा काही पद्धतीने आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. तुमच्या देखील बँक खात्यावरती जर पैसे जमा झाले असेल तर तुमचं गाव कोणतं, तुमचं नाव टाईप करा आणि तुम्हाला पीक विम्याचे किती पैसे जमा झालेत ते नक्कीच या ठिकाणी कमेंट करून कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे. तर आता या ठिकाणी 12 जिल्हे वगळता ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा व्हायचा बाकी आहे त्या जिल्ह्याचं लवकरच अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. चला तर आता भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.